नमस्ते, सुवर्णा कोळेकर व्लॉगमध्ये आपले स्वागत आहे। तर आज मी तुम्हाला दाखवत आहे की सोलापूर पद्धतीने साधी आणि सोपी आपल्या घरातल्या हाय पदार्थात कशी पुरणपोळी करायची हरभऱ्याच्या चना डाळीची। तर हे बघा, ही माझी घरची डाळ आहे आणि ती मी 2 वाट्या डाळ घेतलेली आहे। म्हणजे कसं आहे माझं बघा, माझ्यात माणसं जास्त असल्यामुळे मी जास्त डाळ घेतलेली आहे आज पुरणाची। ही पुरणाची डाळ आहे आणि ही माझी घरची डाळ आहे, ती पॉलिश केलेली डाळ नाही। तर हे बघा, आधी मी थोडंसं पाणी पातेल्यामध्ये ठेवलेलं आहे गरम व्हायला आणि आपण त्याच्यामध्ये हे बघा असं हे बुडबुडे आल्या ना, मी हे डाळ त्यामध्ये टाकणार आहे। हे बघा, असे आपण डाळ टाकून घेऊया आणि थोडंसं झाकून घेऊया। आणि झाकल्याच्या नंतर काय होतं, एक 15 ते 20 मिनिटांमध्ये ही घरची डाळ असल्यामुळे शिजते चांगली। मी कुकरमध्ये का लावली नाही, तर कुकरमध्ये लावल्याच्या नंतर त्यातलं जे पाणी जे निघतं त्याची आमटी बनवायची असते। तर ती आमटी बनवायला ते कुकरमध्ये पाणी निघत नाही व्यवस्थित आणि शिजते तर गाळ होते आणि एकदम मऊ, एकदम असं पूर्ण हे होऊन जाते, म्हणजे पोळ्या चांगल्या येत नाहीत। म्हणून मी आज हे पातेल्यामध्ये डाळ लावलेली आहे। तर हे आपण 15 मिनिटांनी डाळ शिजल्याच्या नंतर पाहूया। तर हे बघा, मी सकाळी अर्धा तासापूर्वी पाण्यामध्ये डाळ टाकली होती शिजायला। आता अर्धा तास झाला, डाळ शिजलेली आहे आपली चना डाळ। आणि त्यातील मी शिजलेल्याच्या नंतर त्यातील मी पाणी बघा हे काढून घेतलेलं आहे आणि डाळ बाजूला काढलेली आहे शिजलेली। आणि ह्या पाण्याची आपण आमटी करणार आहे, चटकदार चमचमीत पुरणाची आमटी म्हणतात त्याला। आणि हे बघा, अशी डाळ शिजली ना, अशी आपण काढून घेऊया, अशी शिजली पाहिजे बोटाने केले तर। ह्यामध्ये ह्या वाटीने मी 2 वाट्या डाळ टाकली होती, तर 1 वाटी आणि थोडंसं वर साखर घातलेलं आहे, जेणेकरून जास्त गोड असेल तेवढी पोळी चांगली लागते। आणि ही सोलापूरच्या पद्धतीची पोळी आहे, बघाल खाल तर नाव घ्याल छान। आणि हे बघा, आता हे साखरेचं पाणी झालेलं आहे। मी साखरेची पोळी का करते, तर गुळाची पोळी आम्हाला आवडत नाही, गुळाची पण खूप शरीरासाठी चांगली असते, पण मी साखर घालते कारण साखरेची पोळी दिसायला सुंदर दिसते। हे बघा, माझी घरची डाळ आहे, यामध्ये आता पाणी झालेलं आहे। हे पाणी आटेपर्यंत आपण ह्याला चरका द्यायचं म्हणायचं। याला काय म्हणतात, तर चरका द्यायचं म्हणतात। चरका का द्यायचं, तर पोळी परत असं 2 दिवस राहिली तरी खराब होत नाही, लाळ चढत नाही, त्याला तार चढत नाही आणि खराब होत नाही पोळी। आणि पुरण पण महिनाभर राहतं, ह्या असं चरका दिलेलं पुरण महिनाभर राहतं। आणि हे आता आपण ही प्रक्रिया करणार आहे अशी। हे बघा, हे अजून असं जरासं थोडंसं ओलं आहे, तर हे पाणी आटेपर्यंत आपण ह्याला गॅसवर, आता हे गॅस वरती असल्यामुळे मी काय ते दाखवत नाही, खाली बसून मला बसून करायची सवय आहे। तर हे बघा, मी करायला लागले खाली आता हे पुरणाचा चरका द्यायला। तर आपण काय करूया, तुम्ही माझा व्हिडिओ पूर्ण बघा, अजिबात स्किप करू नका, कळणार नाही नंतर तुम्हाला, कारण पुरणपोळीची रेसिपी खूप अवघड आहे आणि ज्याला पुरणपोळी येते तीच बाई सुगरण असते। तर चला, तर मग आज आपण करूया पुरणपोळी। आता ह्याला एक 10-15 मिनिट असं हलवावं लागेल, तेव्हा हे पाणी आटल। साखरेचं पाणी झाले ना, गुळाचं पण होतं, पण गुळाचं कसं असं पुरण बगर होतं आणि साखरेचं असं मऊ पुरण होतं, त्यामुळे मी साखरेच्या पोळ्या करते। तर तुम्हाला मी आज साखरेच्या पोळ्या दाखवणार आहेत आणि सोलापूरची पोळी झणझणीत, चमचमीत आणि चटकदार, त्याच्याबरोबर भजी करणार आहे, हे सगळं करणार आहे। पण त्याच्या वेगवेगळ्या रेसिपी मी एखाद्या दिवशी टाकणार आहे, दुसऱ्या आज फक्त पुरणपोळीची टाकणार आहे। चला तर बघत राहा। तर हे बघा, मी पुरण सगळं दळून घेतलेलं आहे साखर टाकून। पुरण आटल्याच्या नंतर मग मी ते चाळणीनं पुरण दळलेलं आहे आणि मी जेवढा उंडा तेवढंच पुरण घेते बघा। त्यामध्ये परत विलायची टाकलेली आहे, कणिक मळून घेतली, कणिक थोडीशी एक अर्धा तास रेस्ट करायला ठेवली होती आणि आता मी पोळ्या करणार आहे। हे बघा, हे भरपूर पुरण हे आहे, कारण माणसं भरपूर आहेत आमच्यात खाणारी। पुरण कसं भरपूर घातलं ना, म्हाताऱ्या माणसाला सुद्धा खायला यावं। हे बघा, कोण कोण काय करतं, ह्या पोळीपाटाला फडकं बांधतं, पण माझं कसं आहे, मी अजिबात पोळीपाटाला फडकं बांधत नाही,
कारण मला तेवढी टॅक्ट जमते. तर दोन्ही बाजूने समान अशा लाटून घ्यायच्या आहेत, जेणेकरून एका बाजूला जाड आणि एका बाजूला पातळ होऊ नये म्हणून. आणि पोळी कशी मोठी पाहिजे, एक पोळी वाढली की एका माणसाने एका पोळीत आऊट झालं पाहिजे खाऊन. ते एक घ्या मोजायला, मी 2 घेतल्या, मी 3 घेतल्या, असं नकोच आहे. एक पोळी त्या बरोबर भजी, पापड, कुरवडी, भात, आमटी दिलं ना, माणसाचं पोटच भरलं पाहिजे. आता मला कसं आज सासू सासऱ्यांना शेतात राहते, त्यांना पुरणपोळी द्यायची आहे. सासू सासऱ्यांबरोबर कोणतरी आलेलं असतं त्यांना. हे बघा, अशी मोठीच्या मोठी पोळी करायची. सोलापुरी पोळी म्हणतात ह्याला. बघा, इकडे तवा तापायला ठेवलेला आहे मी. हे बघा, हे माझा 2 in 1, 3 in 1, 4 in 1 असा तवा आहे. म्हणजे ह्या तव्यावर सगळं भाकरी होत्या, धपाटी होतात. धपाटी म्हणजे थालीपीठ होतं, पोळ्या होतात, चपात्या होतात. आणि ह्याच्यावर कसं पटकन हीट पकडली जाते ना ह्या तव्यावर. हे बघा, अशा कडा लाटून घ्यायच्या, जेणेकरून कडा जाड राहणार नाहीत. हे बघा, आणि मी किती पुरण घातलं ना फुटत नाही पोळी. हे आता मी भजी तळ्याला तेल आहे, याचा अगोदर खाली तेल टाकून घ्यायचं. आपली पोळी एकच नंबर झाली पाहिजे. ते भाजीपर्यंत आपण दुसरी लाटून घेऊया आणि पोळ्या जराशी पलटी मारून घेऊया आपण. आणि तोपर्यंत आपली दुसरी पोळी लाटून होती. आणि पोळीला पोळी झालीच पाहिजे. आपण असं तेल टाकून घेऊया. तेल कसं भरपूर टाकलं म्हणजे पण मऊ होते आणि अशी चटकदार दिसते पोळी रसरशीत. जसं पाहिजे तसं तेल लावून घ्यायचं. तोपर्यंत ही पोळी दुसरी लाटून घेऊया आपण. मगाच्या सारखा कडा लाटून घ्यायच्या अशा थोड्या. कारण कडा ना परत पोळी शिळी झाली ना की कडा जाड लागतात, मग कडकड लागतात. बघा, माझी दुसरी पण पोळी लाटून तयार आहे झालेली, तुम्ही बघू शकता. आणि काय करा, पोळी फुगल्याच्या नंतर ह्या बाजूने अशी कच्ची राहते पोळी, तर थोडी हवा घालवायची त्यातून. आणि जर कच्ची राहिली तर अशी भाजायची थोडी थोडी करून. म्हणजे पहिली पोळी आहे त्याच्यामुळे थोडंसं कच्चं राहिलंय. परत तवा तापल्याच्या नंतर बरोबर पोळी चांगली होते. या बाजूनी पण घ्यायची परतून पोळी. आणि कसं असतं, पोळ्याची रेसिपी खूप मोठी असते, त्यामुळे तुम्ही स्किप न करता बघा. अशी मोहर फुटेपर्यंत भाजायची. बघा बघा कशी, असा मोहर फुटला पाहिजे, करपलं पण नाही पाहिजे आणि कच्चं पण राहिलं नाही पाहिजे. तर हे बघा, आपण दुसरी पोळी आता टाकून घेऊया. आज मी पोळ्याची रेसिपी टाकते म्हणलं होतं, तुम्ही सगळ्यांनी बघून घ्या. काल मी लाईव्हला सांगितलं होतं ना आज पोळ्याची रेसिपी टाकते म्हणून. तर हे बघा, आपली दुसरी पण पोळी होत आहे. अशा एक 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 करून आपण सगळ्या पोळ्या करून घेऊयात. परत पलटी मारायची एकदा.
माझ्या पोळ्या कशा अशा जाड जाड आणि गुबगुबीत असतात बघा. असं तोडलं की मऊ 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 लागते, लुसलुशीत. बघा असं तेल सोडायचं. ही माझ्या घरच्या शेतगावाच्या पोळ्या आहेत बघा. तर बघा कशी अशी टम फुगली माझ्यासारखी. हे बघा ही खूप छान भाजली, कारण आता तवा तापलेला आहे. तरी पण आपण साईडच्या काट असं घेऊया हे करून कडा सगळ्या भाजून नंतर, जेणेकरून आपली पोळी कडणी कच्ची राहू नये. हे बघा अशी आली पाहिजे पोळी. आहे की नाही छान आणि मस्त. तर आता आपण एक 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 करून सगळ्या पोळ्या करून घेऊयात. ठीक आहे. तर हे बघा सगळ्या पोळ्या करून झालेल्या आहेत तयार. तर आता आपण काय करूया, हे बघा अशी मऊ लुसलुशीत पोळी झालेली आहे. तर ही झाली महाराष्ट्रीयन डिश आणि त्यामध्ये सोलापुरी पोळी. तर अशा साध्या आणि सोप्या पद्धतीने पोळ्या केल्या तर तुम्हाला सारखं खाऊ वाटतील पोळ्या. सगळे मुले म्हणतात की खाऊ वाटत नाही, पण अशी पोळी केल्यानंतर खूप छान लागते आणि त्यामध्ये साखर घातल्याने तर एकदम ओके लागते. आणि मला म्हणायचं आहे की माझ्या जरा मोठ्या मोठ्या पोळ्या आहेत, तर ह्या सोलापुरी पोळ्या आहेत. तर सिंहासर बाजूला. तर अशा पोळ्या तुम्ही पण करायला शिका. सोपे आहेत, सगळ्या अवघड नाही, काय नाही. तर या चणा डाळीचे फक्त लक्षात ठेवायचं 2 वाट्या डाळ, 1 वाटी आणि थोडी साखर घालायची, बस झालं. आणि हे बघा माझ्या पोळ्या आवडल्या तर लाईक करा, कमेंट करा आणि पोळ्या कशा आहेत म्हणून सांगा ताई. आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करा. थँक्यू.